किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण होळी स्पेशल मलाई मालपुआ कसे बनवायचे ते बघणार आहे। तर त्यासाठी बघा इथे 1 कप मैदा घेतलेला आहे। मैदा हा चाळून घेतलेला आहे आणि आपण एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे 1 कप दूध घ्यायचं आहे। आता हे दूध आपल्याला अगदी थोडं थोडं घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे। अगदी थोडं थोडं दूध घालायचं आहे। तर बघा यामध्ये आता हे सगळं दूध मी घालून घेणार आहे आणि पूर्ण फेटून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला अजिबात गठुळी ठेवायची नाही। स्मूथ असं हे बॅटर तयार करायचं आहे। तर छान असं इथे बॅटर तयार झालेलं आहे। आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे पाव किलो किसलेला खवा। इथे बघा खवा फ्रेश खवा घेतलेला आहे आणि किसून घेतलेला आहे। आलं किसायची जी छोटी किसणी आहे त्या किसणीने किसून घ्यायचा, म्हणजे अजिबात गठुळी वगैरे राहत नाही। आता हे सुद्धा आपण मिक्स करून घ्यायचं आहे। खूप फेटून घ्यायचं म्हणजे गठुळी अजिबात राहणार नाही। तर तुम्ही इथे बघू शकता छान असं हे फेटून घेतलेलं आहे। कुठेही गठुळी राहिलेली नाही। अतिशय स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता हे बाजूला ठेवू आणि आता आपण पाक बनवून घेऊ। आता पाक बनवण्यासाठी इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहे 1 कप साखर आणि त्यानंतर अर्धा कप पाणी। आपण जसं गुलाबजामला पाक तयार करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पाक तयार करायचा आहे। एक तार व्हायच्या आधीच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। फक्त आपल्याला चिकट मधासारखा असा पाक तयार करायचा आहे। तर बघा साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि यामध्ये आपल्याला 3 वेलची घालायची आहे। आपल्याला 2 मिनिटं फक्त हे शिजवून घ्यायचं आहे। तर 2 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी थोडंसं फुंकर मारायची आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं थेंबर पाक घ्यायचा आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम असा चिकट पाक झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हा पाक आपल्याला झाकून ठेवायचा आहे। बघा दुसऱ्या कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल आपल्याला खूपही घ्यायचं नाही। अर्ध्या कढईपेक्षा आपल्याला थोडं खाली घ्यायचं आहे। एक पेरभर आपल्याला तेल घ्यायचं आहे। आता तेल गरम झालेलं आहे आणि आता आपण हे बॅटर सोडून घ्यायचं आहे। जेवढं कढईमध्ये बसेल तेवढंच बॅटर आपल्याला सोडून घ्यायचं आहे। खूप छान असे हे मालपोहे तयार होतात। एकदा तुम्ही नक्की करून बघा। आता आपल्याला याला सोनेरी कलरवर दोन्ही बाजूनी तळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। तर बघा आपोआपच हे वरती फुलून आलेले आहेत आणि छान अशी जाळी पडलेली आहे। आता याला आपल्याला पलटवून घ्यायचं आहे। बघा छान असा सोनेरी रंग आलेला आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण असंच तळून घेणार आहे। दोन्ही बाजूनी सुद्धा छान असे तळून झालेले आहे। आता आपण एका बटर पेपरवर काढून घेऊ आणि लगेचच आपल्याला पाकामध्ये घालायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता खूप छान असे आपले मालपोहे तयार झालेले आहे। अगदी खव्याचे असल्यामुळे अतिशय सुंदर आणि रसरशीत झालेले आहे। खूप कमी साहित्यामध्ये आणि एक महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस आपण मिश्रण तयार करतो त्यावेळेस तुम्हाला ते आळल्यासारखं होतं, घट्ट होतं। त्यासाठी आपल्याला 2 चमचे दूध वाढवायचं आहे। जरी परत कमी पडलं तरी वाढवायचं आहे, कारण ते आकसून जातं आणि पटकन असा त्याचा गोळा बनायला लागतो। त्यासाठी ही महत्त्वाची टीप आहे। तर अशा पद्धतीचे तुम्ही हे मालपोहे नक्की बनवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।